इथं मी घेतली 1 कप ही मुगाची डाळ। वाटीचं किंवा कपाचं माप आपल्याला घ्यायचं। 1 कप मी ही विदाउट पॉलिश म्हणजे घरची जी डाळ असते ती घेतली, थोडी छिलकेवाली, आणि तिला मी 2 तासासाठी भिजत घालून घेतली आणि पूर्ण याचं पाणी काढून घेतले। हे बघा 2 तासामध्ये मस्त ही भिजून तयार झालेली। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रात्रभर सुद्धा भिजत घालू शकता। त्यानंतर पूर्ण पाणी निथळल्यानंतर मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये ही डाळला काढून घेतले आणि बिना पाणी टाकत असं घट्टसर आपल्याला वाटून घ्यायचं। म्हणजे हे मस्त रवेदार असं हे वाटून तयार होतं। पाणी टाकलंच नाही मी, फक्त असंच याला वाटलं आणि मस्त ही पेस्ट सारखं हे बनवून घेतलं। हे बघा हे असं बनवून तयार झाले। आता गॅसकडे जाऊया। मी इथं पॅन ठेवलाय। कधी पण हा हलवा बनवताना नैर्लेकच्या कढईमध्ये किंवा पॅनमध्ये बनवा, म्हणजे खाली चिपकणार नाही। स्टीलच्या कढईमध्ये तर बिलकुल बनवू नका, नाहीतर खाली सगळं चिपकून जाईल। मी इथं पॅनमध्ये मस्त 2 चमचे तूप टाकून घेतलंय आणि हे डाळीचं मिश्रण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचंय। मी पूर्ण मिश्रण टाकून घेतलंय आणि गॅसची फ्लेम आता मीडियम केलेली। आता याला आपल्याला मस्त परतायचंय। ह्या तुपामध्ये पूर्ण याला मिक्स करायचंय आणि मिनिमम 7 ते 8 मिनिटांसाठी परतायचंय। जोवर हे मोकळं होत नाही तोवर याला परतत राहायचंय। मी याला एकसारखं असं परतत जाते जोवर हे पूर्ण पाणी शोषेल तोवर। हे बघा पूर्ण पाणी याने सोडलंय आणि मस्त रवाईदार हे पूर्ण झालं तोवर मी परतून घेतलंय। मिनिमम मला 8 ते 9 मिनिटं लागले। मीडियम फ्लेमवर मस्त याला मी परतून घेतलं। खाली करपायला लागतं पण आपण ते अलगत अलगत काढत जायचं, म्हणजे मस्त ब्राऊन होईल तोवर याला मी परतून घेतलंय। हे बघा छान असं परतून झालंय, लालसर याला कलर आलाय। त्यानंतर जेवढी डाळ घेतली होती तेवढं मी 1 कप एवढं पाणी गरम करायला ठेवलं होतं। त्यातलं इथं 1 कप असं पाणी आपल्याला टाकून घ्यायचंय, म्हणजे ही डाळ पूर्ण अजून शिजेल मग। हे बघा पूर्ण पाणी मी टाकून घेतलं। 1 कप एवढं पाणी टाकलं आणि 1 कप आपण इथं दूध टाकायचंय। यामध्ये आपण काही मावा खवा काहीच वापरणार नाही, मिल्क पावडर सुद्धा नाही। घरातल्या दुधापासून मी हलवा हा बनवलेला आहे। 1 कप एवढं दूध टाकून घेतलेलं आहे आणि याला आता 5 मिनिटांसाठी मस्त मीडियम फ्लेमवर एक वाफ काढायची। मस्त 5 मिनिटं झाले म्हणजे याचा छान कच्चापणा निघून गेलाय। आता याला पूर्ण परत मिक्स करायचं आणि मस्त अजून 2 ते 3 मिनिटांसाठी मोकळं होईल तोवर भाजायचं। याला भाजण्याची थोडी कसरत लागते पण चवीला पण एकदम चविष्ट बनून तयार होतो मग हा हलवा। मी याला मस्त 2 ते 3 मिनिटांसाठी परत मस्त परतून घेतलं। हे बघा पूर्ण हे परतून तयार झाले। त्यामध्ये जेवढी डाळ घेतली होती तेवढीच आपल्याला साखर वापरायची, म्हणजे 1 कप डाळ घेतली 1 कप एवढी साखर मी टाकून घेतली आणि परत 1 चमचा तूप टाकून घेतलंय। आता साखरमुळे हा पूर्ण मऊ पडेल, मग ही डाळ आणि तुपामुळे सुद्धा हे मस्त एकसारखं बॅटर बनून तयार होईल। हे बघा 2 ते 3 मिनिटांमध्ये साखर जशी मेल्ट होईल तसं तसं हा हलवा सुद्धा मस्त मऊ लुसलुशीत होत जाईल। हे बघा माझा किती मऊ लुसलुशीत झालेला आहे हलवा, किती छान मस्त कलर पण किती सुंदर आलेला आहे, मस्त मऊ लुसलुशीत झालेला आहे। मग आता साखर पूर्ण मेल्ट झाली, त्यामध्ये 1 चमचा विलायची पावडर आणि ड्रायफ्रूट्स टाकून घेतले मी आवडीनुसार। हे सगळं मिक्स करायचे। गॅसची फ्लेम मी करते आता बंद आणि मस्त याला सर्व्हिसिंग प्लेटमध्ये गरमागरम मूग डाळचा हलवा बनून तयार झालाय। कलर किती सुंदर आणि थोडा पण कच्चा नाही, कारण आपण याला पाण्यामध्ये दुधामध्ये शिजवून घेतलाय। बिना खव्याचा बिना मिल्क पावडरचा मस्त हा खवा बनून खवा काय माव्यासारखा बनून तयार झालाय आपला हा मूग डाळीचा हलवा। आहे ना छान, कलर पण किती सुंदर, दिसायला किती सुंदर दिसतोय आणि चवीला तर अप्रतिम आहे। नक्की ट्राय करा तुम्ही पण। आणि तुमची व्हिडिओ कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। माझ्या व्हिडिओचा आवडत असेल तुम्हाला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत चला। माझ्या चॅनलवर खूप नवीन नवीन पद्धतीच्या व्हिडिओ आहेत, नवीन नवीन रेसिपी मी सगळ्या व्हिडिओ अपलोड केलेल्या आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।